विदर्भात मुसळधार पावसाचा हाहाकार, रस्ते बंद, शाळांना सुट्टी, प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती काय? नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. सततधार पावसामुळे परिस्थिती निर्माण झाली असून अनेक नद्यांना पूर आला आहे. नागपूरमध्ये 172.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला संततधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. रविवार रात्रीपासून सुरू झालेला पाऊस अजिबात थांबलेला नाही. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्याची पूर परिस्थिती गंभीर बनली असून गोशी खुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आले आहेत. नागपूर जिल्ह्यात गेल्या 60 तासात सुमारे 172.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक नद्यांना दुथडी भरून वाहत आहेत, तसेच पूल वाहून गेले आहेत. त्यासोबतच जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विदर्भातील मुसळधार पावसामुळे सर्व जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. धन्यवाद. आपण पाहत आहात टोला न्यूज.